श्रीराम, बजरंग बली की जय हो. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपला दुपारचं भोजन प्रसादी झालेला आहे. भोजन प्रसादी झालेला आहे. आता आपण निघालो पुढं. खूप सुंदर मिर्जापूरचा हा नर्मदेश्वर महादेव मंदिर आणि मा नर्मदा मैया याची स्थापना झालेली आहे 2018ला. खूप सुंदर आहे बरं का. मंदिर पण सुंदर आहे. मंदिरातले सेवेकरी वगैरे सर्वच सुंदर आहेत. अख्ख्या आपल्या 55 दिवसात असा कुठलाच आश्रम आपल्याला असं भेटला नाही का इथं काहीच व्यवस्थित सगळं व्यवस्थित होतं. चला निघूयात पुढं. हळूहळू बरोबर 12 वाजले. जेवण झालेलं 12 वाजले. सावकाश चालूया म्हणजे बरोबर संध्याकाळपर्यंत पोहोचतं. कारण की आज कपडे धुवायचे आहेत आपल्याला. चला नर्मदे हर. फुल शांत वातावरण आणि ऊन. प्रॉपर 1:30 वाजलेले आहेत. आता आम्ही शोधतोय काय माहिती आहे का, आंघोळ करायला एक नर्मदे हर. आंघोळ करायला एक मस्तपैकी हापसा किंवा शेतातलं पाटाचं पाणी हे शोधतोय आम्ही. हां आता गरम झालं खूप. 1:30 वाजलेत. 2 वाजेपर्यंत कुठंतरी मस्त हापसा शोधूया. किंवा असं ते हँडपंपचं पाणी येतं नाही का आपला, बोरवेलचं पाणी शेतात सोडतात, भेटलं का पहिले आंघोळ करू. खूप शांत वाटेल. का शोधू कुठंतरी. तर कितना सुंदर खेत है अपना, है कितना हरा भरा है. ये देखो हरा भरा ये रहा खेत. ये रहा हरा भरा खेत. नर्मदे 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 बोरवेल येते पण नर्मदा मैया मधून या मस्त पैकी. और एक महाराज उधर बैठे हुए वो सामने. ये 2 कुत्ते भी खिला रहे. अरे बाप रे बाप, वाह जी वाह, आनंद आ गए. हाँ दे देंगे उसको भी दे देंगे. नर्मदे हरा नर्मदे हरा नर्मदे हरा नर्मदे हरा नर्मदे हरा. जय जय श्री राम. नर्मदे हरा नर्मदे हरा नर्मदे हरा. जय हो महाराज. नर्मदे हरा. बहुत आनंद आ रहा है. बैग अपने ये रखे हुए हैं सामने. मराठी में क्या बोलेंगे बैग रखने को. अपना बैग रखे. बॅगी रखला ठेवले का बोले. अच्छा क्या बोलेंगे बैग रखना. बॅगी ठेवल्यात बघा इकडे आम्ही. बॅगी रखले ठेकड्या बिगडे आम्ही. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. लय आनंद आला बाबा स्नानाला. चाललं शेतात पाणी. आणि आपण हे जे पाणी येतं ना हे नर्मदा मैयामधूनच येते यांना. कारण की एवढी लांब पाईप टाकतात नर्मदा मैयामध्ये. आम्ही बघितलेलंच होतं. चला मस्त स्नानं झालेली आहेत. हा आता लय आनंद आला. बरोबर 2 वाजले. 3 4 5 6 4 तास आहेत आपल्याकडे. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. एक नवीन लुक बघा. वा आतापर्यंत माहिती नव्हतं आपल्याला असं दिसतं म्हणून. खूप छान दिसतं याच्यातून. नको आपला उघडाच बरा आहे. वा किती सुंदर वटवृक्षाखाली सर्व गोमैया. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. नर्मदा मैया लागलेली आहे आपल्याला. त्या असाच म्हणजे हा रोड आणि ही नर्मदा मैया असं आपल्याला आता 7 किलोमीटर चालायचं नेमावरपर्यंत मैयेला बघत. पण तट मार्ग नाही आहे. जाऊन आलो खाली पण तट मार्ग नाही आहे. आता आपल्याला असंच वरून चालण्याचं आहे. चला कम से कम मैया दिसते तरी आपल्याला. नर्मदे हर. वाह पता कैसे काटते आ रही मैया. हाँ हाँ ना. उधर से ऐसे काटते आ रही. तिरछा जा रही है इस साइड. चलो इधर मैं हूँ ना इस साइड काट रही है इधर. विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सूर्यनारायण भगवान अस्थाला जात आहे.
आणि सुंदर आपल्याला बघा हे मंदिर दिसते का? वा, हा खूप मोठा शिवालय आहे नेमावरच्या तटा. आता आपण पोचत आहोत नेमावरला. नर्मदा मैयाचं नाभिस्थान शेवटी पोचलो बाबा. आणि तो शिवालय जो आहे त्या शिवालयाला आपण जाऊन शूटिंग करूया. थोडी आतमध्ये शूटिंग करून गेली तर करू, पण तो शिवालय 3000 वर्षापूर्वीचा शिवालय. बापरे, काय इतिहास आहे त्या शिवालयाला. चला बघूया, शिवालयाचं दर्शन करूया. नेमावरला आपण आलेलो आहोत. सर्वांचं अभिनंदन. चला, नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर, आपका स्वागत आहे. नेमावरमध्ये आपण पोचलो आहोत नेमावरला. चला, आपल्याला आता आश्रम बघायचा आहे, नंतर जाऊयात. वा, पोचलो आहोत आपण नेमावर. नर्मदा मैयाचं नाभिस्थान. वा, क्या बात आहे. चला, घाटावर आलेलो आहोत. जरा घाटाचं दर्शन घेऊयात. सिद्धेश्वराचं दर्शन घेऊ. आश्रमात जाऊ, सर्व कामं आहेत. आणि इथं प्रत्येक काही चालणारे भाविक आहेत. हे दोघं नवरा बायको आम्हाला विचारत होते, नाही आम्ही जेवण घेऊन येतो तुम्हाला, तुम्ही कुठं असेल तर थांबा, आम्ही जेवण आणतो. नाही जेव्हा मोठं नको, आम्ही आश्रमात चाललो आहे. एवढा खूप भाव आहे नर्मदा परिक्रमावासियांची पद्धत. चला आपण जाऊयात घाटावर, नर्मदा माईचं दर्शन घेऊया. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा बघा, नर्मदे हर हे आहे संपूर्ण नर्मदा मैयाचं नाभिस्थान बरं का. वा, बहुत सुंदर घाट आहे. सगळे लोक स्नानाला येतात. याला नर्मदा मैयाचं नाभिस्थान म्हणजे जर कोणाला समजत नसेल तर आपली बेंबी बरं का, आपली बेंबी म्हणजे नाभी, त्याला नाभी म्हटलं जातं. हे आहे नर्मदा मैयाचं नाभिस्थान. अरे वा, खूप सुंदर. चला, नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या घाटावर सिद्धेश्वराचं मंदिर काय पुरातन आहे महाराज. म्हणून म्हटलं जातं या मंदिराला 3000 वर्षाचा इतिहास आहे. क्या बात आहे. नर्मदा मैयाच्या नाभिस्थानावर हा मंदिर आहे, भगवान सिद्धेश्वर. चला जाऊया वरती. श्री विठ्ठल नर्मदे हर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा अतिशय सुंदर. बघा किती पुरातन मंदिर आहे, किती पुरातन मूर्ती आहे या. क्या बात आहे. अतिशय सुंदर शिवलिंग. ओम नमः शिवाय. चला तर आता आपण सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊया आणि सिद्धेश्वर पाहूया. चला. ये देखो पद्मासन. नाग देवता ऊपर से पूरी फन मारे हुए से. नाग देवता. गणेश जी, ये देखिए गणेश जी का हम कलाकारी की गई है. एक उसके गणेश जी भगवान बुद्धा है ना, बुद्धा है. इससे मालूम चलता है मंदिर कितना पुराना है. अरे बाप रे. चित्र आप नहीं कर सकते. अंदर ये देखो, ये वाला चित्र प्रदर्शित नहीं कर सकते, पता ही नहीं कर पाओगे कौन. हनुमान जी तो महसूस हो रहा मुझे, हनुमान जी, लेकिन आप उनको पहचान नहीं पाओगे. बहुत आनंद आ गया. ये मूर्ति है. हाँ, ये देखो उधर दिख रहा है हनुमान जी. इधर मूर्ति. सब मूर्ति कोने सभी देख रहा हो. सब कोने में मूर्ति है. बाप रे. राधा रानी, भगवान कृष्ण वासी हो जाए. भगवान कृष्ण राधा रानी. वाह. ये मूर्ति ऐसे हो गई है ब्लैक. ये कौन सा भगवान है? ये भगवान विष्णु है. पता नहीं महाराज.
एवढं जुनं अवशेष, क्या बात आहे. इतना पुराना अंश है ये, बहुत पुराना. बोलतात ते खरं पहचानना आहे. भी बहुत मुश्किल हो रहा जो है. बोलते हैं ना लोग, ये 3000 वर्ष पुराना इतिहास है ये मंदिर का. बिल्कुल बिल्कुल देखती खरंच आहे, खरंच आहे. ऊपर देखो ना पूरा खत्म हो गया है. वरती नक्काशी खत्म हो गई है. संपतच आलेलं आहे वरचं. ऊपर नक्काशी गल गया है, पता ही नहीं कहाँ गया. चलो आगे. नक्काशी देखो, नक्काशी एक एक कड़ी पे नक्काशी है. इतनी बारीक नक्काशी है इसके अंदर, इतनी बारीक है कि आप मशीन से भी नहीं बना सकते ऐसी नक्काशी. वा मंडळी, अरे बापरे, किती सुंदर नक्षा आहेत या, किती पुरातन आहेत. बापरे, हैराण झालो बघून, हैराण झालो. असं मंदिर माझ्या आयुष्यात मी कधी पाहिलं नव्हतं. ऊपर सर्प ही पूरा सर्प घूम गया. देखो, मतलब नाग है ना, नाग देवता पूरा ये कर रहा है. नाग देवता दिखाओ पूरा, आगे जाके दिखाइए. नाग देवता दिखाइए पूरा. नाग देवता अपने पूंछ को लपेटे हुए हैं ऐसे, और ऐसे करके ज्वाइंट करके चारों तरफ फन लाके भगवान विष्णु के सर पे डाले हुए.
पीछे वाला घिसा लो ना, आओ ना पीछे पीछे घूमते हो ना, घूमते हो। वो छोड़ो उसके ऊपर। बाप रे, ये देखो पूरी खंडित हो गई है। कब बताया इन्होंने? द्वापर युग द्वापर युग। बोलेंगे उसके बारे में, अपन रुको अभी नहीं। एक एक नक्काशी में मूर्ति, एक एक नक्काशी में मूर्ति, कोई ऐसा फिनिशिंग कोई जगह ही नहीं जहाँ कोई मूर्ति ना हो। आ जाओ बैठ के इधर आओ बाबा जी, ऊपर बैठो, हम बात करते हैं। बरोबर से ऊपर मंदिर के ऊपर मंदिर, मंदिर के ऊपर मंदिर। चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंदिर। बाबा जी नर्मदे हर। नर्मदे। बाबा जी कैसा लगा मंदिर देखने में? मैं इसका बहुत बहुत शब्द अद्भुत, नहीं है इस मंदिर बहुत के बारे अद्भुत। में। एक बात बोलना चाहता हूँ, मैंने आज तक मेरे जिंदगी में इतनी इतनी बारीक बारीक नक्षी काम, आमच्या मराठीत बोलतात बारीक नक्षी कोरीव काम, एवढ्या बारीक कोरीव काम कुठल्या मंदिराला बघितलं नाही। प्रत्येक खानाखोणामध्ये दैवत आहेत, प्रत्येक खानाखोणामध्ये। कोई ऐसी जगह नहीं हाँ। बची जहाँ पे नक्काशी नहीं हुई हो। नक्शी नहीं हुई। आप एक सुई के नोक के बराबर ही वाला हिस्सा डाल दो, और उसमें आपको जो नक्काशी बोल रहा नहीं था ना, हुई है। मैं आपको एक विशेष बताऊंगा। ये देखो ने बाजू में पहाड़ी देखो, ये पहाड़ी देख रहे हो? हाँ पहाड़ी देख रहा हूँ। हाँ, हाँ ये पहाड़ी काट के अखंड बनाया गया है। ये पहाड़ी काट के बनाई गई है। हाँ। ओ अब ध्यान आया। आप ध्यान आया आपके? बिल्कुल 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 सही कह रहे हैं आप। ये देखिए पहाड़ी को काट के बनाई गई, पहाड़ी हाँ। ऐसी पड़ी है। ये मंदिर को, चट्टान है पूरा। हाँ ये पूर्ण चट्टान आहे, पूर्ण और इस मोठा चट्टान डोंगर को आहे। काट के काट आणि ह्या डोंगराला व्यवस्थित कापून हा मंदिर बनवलेला और आहे। एक गुफा वहाँ पर बची हुई है बरं पहाड़ी का? में। एक गुफा बची हुई है। यार गुफा बची हुई है सामने पहाड़ी में। हाँ ना, ये पहाड़ी दिखते हैं ना, ये सब पहाड़ी है, ये सामने पे पहाड़ी है सब। सब पहाड़ी है। पहाड़ी है। इसको काट बहुत काट सुंदर। काट चलो, के बनाया। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, सर्व मंदिर बघितलं आपण। या मंदिराला द्वापर युगातला मंदिर आहे, द्वापर युगातला, आणि पांडवकालीन मंदिर आहे। हा पांडवांनीच बांधलेला मंदिर जेव्हा ते अज्ञातवासात होते, अज्ञातवासात असताना हा मंदिर त्यांनी बांधलेला आहे। बिल्कुल। आणि भरपूर कथा आहे, ती कथा मी सेपरेट टाकणार आहे तुमच्यासाठी। खूप छान आहे, हिंदीमध्ये आहे, ऐका, खरंच खूप मजा येईल। पण मी हे सांगतो का, हे मंदिर पांडवकालीन आहे, द्वापर युगातलं आहे। आणि नर्मदा मैया इथं हे नाभिस्थान आहे। नाभिस्थान का आहे? कारण की मैया जेव्हा इथं आली, ते कशी आली, काय आली, सर्व तुमच्यासाठी सर्व एक स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे। नर्मदा मैयाचा इतिहास अशी व्हिडिओ टाकणार आहे। पण इथं का आली नर्मदा मैया? इथं आली आणि इथं मैयाने असं म्हणजे इथं मध्ये बसली मैया, म्हणजे अशी झोपली, आता जल स्वरूपात झोपून गेली। मग झोपून गेली तर मैयाने काय केलं, इथं त्यांची नाभी राहिली नर्मदा मैयाची। आणि इथून खाली म्हणजे समुद्र देवताला आपल्या इथं म्हणजे पकडा महाराष्ट्र, आणि त्याच्या खाली शुल्पानी झाडीला नर्मदा मैयाचे पाय गेले, इथून पुढं खालचे पाय, आणि इथून वरती नर्मदा मैयाचं सर म्हणजे पूर्व नर्मदा सर गया। आणि अशा प्रकारे मैया पूर्व आणि पश्चिम वाहते। बाकीच्या नद्या काही त्या नर्मदा मैया कोणालाच भेटायला जात नाही, कुठल्याच नदीला नर्मदा मैया संगम करत नाही। तर मंडळी, नर्मदा मैया पूर्वेपासून पश्चिमेकडे वाहते आणि पूर्ण समुद्राला जाऊन मिळते, गुजरातच्या खाली, बरोबर? त्या समुद्राला जाऊन मिळते। तो समुद्र कोण आहे याची माहिती आहे। तो का समुद्राला भेटते? नर्मदा मैयाची इच्छा नसताना तो समुद्राला भेटायला गेली। का भेटते? का भगवान शंकराने सांगितलं का नाही नर्मदा मैया का तुम्हाला समुद्रात पाय टाकावेत लागतील? खूप सुंदर कथा आहे। एक 15-20 मिनिटाची व्हिडिओ आहे ती, ऐका, खरंच खूप सुंदर आहे। चला तर मंडळी, आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण इथं संपूया। रोज मी तुम्हाला खोटं बोलतो, आज बाय करीन, आज बाय करीन। आज फार सुंदर सिद्धेश्वराच्या मंदिरातून आपण बोलत आहोत, आणि सिद्धेश्वराच्या मंदिराचं दर्शन अद्भुत झालेलं आहे आपलं। आणि चला, श्री विठ्ठल नर्मदे हर, नर्मदा मैयाची आज असीम कृपा आहे आपल्यावर, असीम कृपा। महादेवाचं आज साक्षात दर्शनच झालं आपल्याला, आरती भेटली, सर्व भेटलं, आणि ते पण शिवरात्रीच्या रात्रीत समजा। चला तर भेटूयात पुन्हा उद्या। आज आपण नेमावरला आहोत, जर नर्मदा मैयाचं इथं बसून जर डोळे बघून पाहतो आहात नर्मदा मैयाला। श्री विठ्ठल नर्मदे हर, शिवरात्री सर्वांना। चला बोला नर्मदे हर।
क्या फायदा दो रोटी तो